पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मेरे सामने वाली खिडकी में माझी गाण्याची हौस मला भागवायची नाही, मला तुम्हाला बोर काही करायचं नाही। मुद्दा असा आहे की आज ज्या जोडीकडे आपण जाणार आहोत त्यांचा प्रेम विवाह आहे, त्यांचं प्रेम जडलेलं आहे, वर्षानुवर्ष ते प्रेम आहे। पण प्रेम म्हटल्यानंतर प्रवास हा असतोच आणि त्या प्रवासामध्ये अडथळेही असतात। पण ठीक आहे, प्रेमाच्या अडथळ्यांविषयी माझ्यापेक्षा जास्त अधिकारवाणी कोण बोलू शकणार आहे? पण आज मी बोलणार नाहीये। आज समिधाजी आणि निलेशजी ही जोडी बोलणार आहे, ज्यांच्यामध्ये गोडी आहे आणि प्रेमही आहे। त्यांच्याकडे आपण जाऊया, पण त्याआधी मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो झी मराठीवरच्या ताज्या वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी। निलेश गिरकर आणि समिधा गिरकर ही जोडी आता आपल्यासोबत आहे, त्यांना आपण आमंत्रित करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। यावे। नमस्कार। नमस्कार निलेशजी, नमस्कार। कसे आहात आपण? मस्त एकदम। वा, आज तुमच्या बरोबर आम्हाला छान आजचा भाग साजरा करायचा आहे। किती वर्षापूर्वी ओळख झाली, कधी लग्न झालं? लग्नाला अजून वर्ष नाही झालंय, मागच्या वर्षी 25 डिसेंबरला लग्न झालंय। वा। आणि त्याच्या आधी ओळखतो ओळख? 13 वर्ष झालं ओळखतो। 13 वर्ष? बर, पण कधी ओळख झाली, कुठे पाहिलं? आम्ही बिल्डिंग मध्ये एका राहत होतो, झाली तिथून लव्ह स्टोरी स्टार्ट झाली। क्या बात आहे। वा, काय काय होतं त्या लव्ह स्टोरी मध्ये? म्हणजे कशा भेटी व्हायच्या, मग सगळ्यांपासून लपवायचं कसं? निलेशजी, थोडा आम्हाला अनुभव शेअर करा ना आमच्याशी प्लीज। म्हणजे काय, ओळख झाली, मैत्री झाली आणि मग हळूहळू भेटणं झालं, फोन नंबर एक्सचेंज झाले। बर। फोन नंबर घेत नव्हती ही, जबरदस्ती देण्यात आला, माझा नंबर घे। तुम्हाला घ्यायची इच्छा नव्हती फोन नंबर? बर, मग कसा दिला? चिठ्ठी? नाही, टेरेस वरतीच दिला की माझा नंबर घे। असं काय? मी ठीक आहे दे, घेतला। मग कॉन्टॅक्ट सुरू झाले, मग बोलायला लागलो, मग बोलता बोलता कळलंच नाही की काहीतरी चाल कब प्यार हो गया। पण त्यांनी प्रपोज वगैरे केलं नाही प्रॉपर? अद्याप नाही। त्याचं रिझन पण आहे। का नाही केलं? वो बात ही क्या जो जुबा में बया हो जाए। अरे क्या बात है निलेशजी, खरंय, मनामध्ये राहायला पाहिजे। तुम्ही लेखक आहात असं मला कळलं, बरोबर ना? आणि तुम्ही काय करता? मी प्रायव्हेट ट्युशन्स घेते। बर, काय अशी या जोडीची गोडी आहे? एक्स फॅक्टर म्हणतो ना आपण। आम्ही कितीही भांडलो ना तरी आहे ना, नेक्स्ट डे आहे ना कंटिन्यू नाही करत ते। अच्छा, नवीन दिवस नवीन गोष्ट। वा, आणि तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं आमच्या नात्यामध्ये खूप छान अंडरस्टँडिंग आहेत। मुळात लग्न झालेलं असलं तरी आम्ही दोघं नवरा बायको म्हणून अजूनही नाही वाटत, आम्ही दोघं एकमेकांचे फ्रेंड्स म्हणूनही छान। म्हणजे कित्येकदा सकाळी उठल्यावर आहे ना असं म्हणजे सरप्राईज होतो की अरे म्हणजे माझं लग्न झालंय। विश्वासच बसत नाही। विश्वासच बसत नाही। म्हणजे ॲज अ फ्रेंड म्हणूनच आम्ही जास्त एकमेकांशी कनेक्टेड आहोत। वा, पण छान आहे ना, नवरा बायकोत मैत्री असली की जरा बरं पडतं। आणि तुम्ही जे म्हणालात की आमच्यात भांडण होतात, बरं आहे, ते निचरा होऊन गेलेला बरा असतो। एकदा ते सगळं निघून गेलं की परत राहतो तो फ्रेशनेस, राईट? स्वयंपाक रोज कोण करतं घरातलं? मीच करते। बरं, आणि तुमची कधीतरी मदत असते? हो, कधीतरी करतो। बरं, ठीक मला वाटाणे सोलून देतो, लसूण सोलून देतो, तर हेल्प करतो मला। वा, खूप छान। ते काय, लेखक असल्यामुळे त्यांना तडक्याचे सगळे साहित्य ते बरोबर त्यांना ते जमतं। ठीक आहे, आता आपण एक काम करूया, टेबलच्या त्या बाजूला जाऊया, गप्पा मारत मारत स्वयंपाक करूया। हो ना, चालेल ना? चला या। समिधाजी आणि निलेशजींबरोबर आता आपण स्वयंपाक करूया, पण त्याआधी मला तुमच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळायचा आहे। कारण काय, मैत्री आहे तुमची, लग्न झालेलं आहे, खेळीमेळीचं वातावरण घरात असेलच, तेच इथेही कायम ठेवलं म्हणजे जरा बरं असतं। चालेल ना? चालेल। त्यासाठी तुमच्या हाताला एक छोटीशी प्रॉपर्टी लावायची आहे आणि काही साहित्य आणायचं, परवानगी आहे? Yes. खेळ एकदम सोपा आहे। हाताला तुमच्या एक फुटपट्टी बांधलेली आहे, हात जरा पॅक झालेला आहे, समोर पाण्याच्या बाटल्या आहेत, त्या ग्लासमध्ये पाणी भरायचं। सिंपल आहे खेळ, हो की नाही? फुल भरायचं? शक्यतो फुल भरा, पण मला वाटत नाही या 5 बाटल्यांमध्ये 3 फुल ग्लास भरतील। पण शक्यतो पसारा न करता जे जास्तीत जास्त पाणी लवकर भरतील ते जिंकतील। ओके। 3, 2, 1 स्टार्ट। एका हातानेच तुम्हाला बाटलीचं झाकण उघडायचंय, पसारा न करता, अशी माझी अट आहे पहिलीच। समिधाजी, तर म्हणूनच म्हटलं पसारा न करता। हाताला पट्टी बांधल्यामुळे थोडीशी रेस्ट्रिक्शन्स आहेत। अरे थांब ना, फास्ट भरताय का देखो? हा ना। चीटिंग, एक खुलत नाहीये हे लॉक। ठीक आहे, हा, नाही खुल्लं। क्या बात, याला म्हणतात प्रेम। थँक्यू। वा, खूप छान। आता ह्या खेळामध्ये नेमकं विजेता किंवा विजेती कुणाला करायचा हा जरा प्रश्न आहे, कारण पसारा साहेबांनी केला, ताईंनी व्यवस्थितपणा दाखवला, पण साहेबांनी ग्लास आधी भरले,
ताईंना त्यांनी मदत केली. मग आता स्वयंपाकात नेमकं काय होणार, पसारा ते करणार का ह्या त्यांना मदत करणार हे पाहायचंय. आणि म्हणूनच आता वळूया या जोडीतल्या गोडीसह स्वयंपाकाकडे. चला 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 चला, स्वागत झालंय, खेळ झालाय, आता फक्त स्वयंपाक बाकी आहे आणि त्याच्यासोबत गप्पा. Yes. स्वयंपाक करायचा ना. हो. पहिला पदार्थ कुठला आहे? धपाटे आणि काळ्या हुलग्याची उसळ. काळ्या हुलग्याची उसळ. लागणारं साहित्य सांगा. येस, काळे हुलगे शिजवून घेतलेत आपण थोडंसं मीठ घालून. टोमॅटो, कांदा, थोडंसं गार्निशिंगला आणि फोडणीला कोथिंबीर घेणार आहोत. चवीनुसार मीठ, तिखट आणि हा ठेचा घेतलेला आहे थोडा आपण फोडणीला टाकणार आहोत. लसूण, आलं आणि मिरचीचा आणि कढीपत्ता. वा, खूपच छान. मोजकच साहित्य आहे, फार काही पळापळ धावधाव करायची गरज नाही. स्वयंपाकाच्या कृतीकडे आपण वळूया, पण त्याआधी एक पहिला प्रश्न विचारायचा आहे. खूप पसारा करतात म्हणे घरात. भरपूर भरपूर म्हणजे खूप ना. प्रमाणाबाहेर. म्हणजे मी अगोदर करायचो, हा. पण हिने मला खूप मागे टाकले त्याबाबत. पण हा पसारा स्वयंपाक करतानाच होतो का एरवी होतो? सगळ्या बाबतीत. त्याने मला एक ना अशी पोएम ऐकवलेली, घर दोघांचं असतं, एकाने पसरले ते दुसऱ्याने सावरायचं असतं. तर घर दोघांचं आहे ना, मी पसारा करते त्याने सावरावं. ती लिहिल्यानंतर तुम्ही अशा झालात का तुम्ही अशा होतात म्हणून ते लिहिली? हा प्रश्न थोडासा त्याने मला इन्स्पिरेशन. बरं. आणि आम्ही असं ऐकलंय की ह्या स्वयंपाक करताना किंवा ह्या काम करताना तुम्ही फार ज्याला महिलांच्या भाषेमध्ये बरं का वचवच वचवच करत असतं हे आम्ही ऐकलं. मी त्याला मध्ये मध्ये म्हणलं असतं, पण त्यांना ते त्यांच्याच तोंडून हा आम्हाला सांगितला होता शब्द वचवच. करतो मी, करतो. खूप त्रास तेल टाकलं की एवढं नको, हे का हे का, अरे थांब ना, तू खायचं काम तेल एवढं टाकते ना ती की असं मग हिचं तेल बघून असं वाटतं ना की डोक्याला तेल पण नको लावायला, एवढं तेल टाकते. लेखकाची क्रिएटिव्हिटी जागी झालेली. वा, तर अशी ही जोडी आहे ज्यांच्यामधली गोडी कमाल आहे. काळ्या हुलग्याच्या उसळीच्या कृतीकडे आपण वळूया. हा, काय काय आता पहिल्यांदा करायचंय? फोडणी देऊया. घ्या मग गॅस इकडे. हा हे लावलं तरी चालेल. फोडणी देण्यात हिचा आहे ना हात कोणी पकडू नाही शकत. का? शॉपिंगला घेऊन जाते तर फोडणी देते. तो तर जन्मसिद्ध अधिकार आहे माझा. तुम्हाला नेहमी स्वयंपाकघरात असं वागवतात ना? हो हो हो, नेहमी. पण मग कधी वैतागून तुम्ही झाऱ्या वगैरे उचलत नाही? वैतागून सोड बोल कर, मी असं तूच बोलतो. तू कर. हा. असं होतं खूपदा? हो. खूपदा होतं. मग ना मग गपचूप बसावं लागतं, नाही तर बाहेरून ऑर्डर करावं लागतं. वा, लय भारी. बरं, आम्ही असं ऐकलं की पहिल्यांदा पदार्थ करायला घेतल्यानंतर खूप काहीतरी फजिती झाली होती, हेही आमच्या कानावर आलं. एकदा हिला असंच म्हटलं की मी तुला हेल्प करतो करून, आणि ही बोलत होती नको मी करीन. आणि मग ते पीठ होतं, मी मळायला घेतलं. फर्स्ट टाइम पीठ मळत होतं, मला काहीच अंदाज नव्हता. आणि एवढं कॉन्फिडेंटली आला ना आतमध्ये, मला वाटलं चल करून ठेवेल मी, तोवर भाजी फोडणीला घालते. सांग. नाही सांगा, तुमच्यातून मला मजा येते जरा जास्त. मग मी पीठ घेतलं, पाणी घेतलं आणि काहीतरी करतो मी, माटी वळून बघितलं ह्या पिठाचं असं त्याने भजी पण करायला काय विचित्रच करून ठेवलेलं. बॅटर केलं होतं. हा. मग पुढे झालं काय? काय झालं, काय करणार त्याचं मी? हिचं म्हणणं आहे की तू किचन मध्ये येऊ नकोस, माझं काम डबल होतं. वा, खूपच भारी. हो. तर मदत नको पण नवरा आवर असं झालंय. मदत नको पण नवरा आवर. त्याच्यामुळे त्यांच्या पसाराविषयी तुम्हाला बोलायचा Yes. अधिकार नाही. तेल गरम झालेलं आहे. काय घालूया? आपण कढीपत्ता. येस. बिचारा कढीपत्ता. का? कारण हा सगळ्यात बिचारा असतो. जेवणाच्या कुठल्याही पदार्थामध्ये सगळ्यात पहिला कढीपत्ता पडतो. हा. आणि जेव्हा आपण ताटामध्ये वाढतो ना जेवण, तर बाहेर पहिला कढीपत्ता कढीपत्ता जातो. पडतो. क्या बात है. पण तडतडते. आरामात प्रूव्ह झालं. स्वयंपाकघरात जाण्याचा अनुभव कमी आहे हे सिद्ध झालं. काय हो, मला सांगा, ह्याच्यामध्ये मोहरी जिरं काही नाही? नाही नाही नाही, आपण ह्यात तडका देणार आहोत. फटाक्याची लढ लावणार होती, तिकडे जाल तुम्ही. ठेचा. मिरचीचा ठेचा. येस. ह्याच्याविषयी काय टिप्पणी लेखक महाशयांची? मला या हिच्या ठेचण्याचा चांगला अनुभव आहे. बाप रे. पण तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, कढीपत्ता हा बिचारा असतो. फोडणीत जातो आधी आणि ताटात सगळ्यात बाहेर. आणि माहिती सगळ्यात शहाणी कोण असते? कोण? कोथिंबीर. का? सगळ्यात शेवटी येते. हो. आणि सगळा भाव ती खाऊन जाते. वा वा वा, क्या बात आहे. फक्त आता लक्ष आपण ठेवा. कांदा टाकतो. हो, टाका ना. खूप छान. समिधाजी. हो. मला रोजचा स्वयंपाक करायला खरं तर नाही आवडत. का? मला आवडतं म्हणजे असं कधीतरी चिकन बनवायला, वेगळं काहीतरी बनवायला. रोजचा स्वयंपाक करायला नाही आवडत. रोज उठा, सकाळी भाजी चपाती बनवा. किती कौतुकास्पद आहे. तमाम महिलांनी आदर्श घ्यावा असं वक्तव्य आहे हे. काय मग तुमच्या रोज खिशाला फोडणी. पार्सल मागवा.
पण मग काय नाही बनवते तरी पण मी अच्छा असं नाहीये. पण सिरियसली हाताला चव कशी यांच्या? हा छान आहे. हा हे ते म्हणताना बोललो. आवाज एवढा बारीक का झाला? ऑप्शन नाहीये. छान आहे बोललं. तुम्ही कुठला पहिला पदार्थ केला होता आयुष्यात? शांतता का अजून केलाच नाही? हाच नाही पहिला नाही आहे? नाही त्याने ना लॉकडाऊन मध्ये आई माझ्या सासूबाईंनी आणि म्हणजे त्यांनी त्याला सांगितलेलं आणि त्याने मला लॉकडाऊन मध्ये चिकन करून आणलेलं. अप्रतिम होतं. माझ्या बहिणीला तर अजूनही ती नेहमी त्याला माझा बोलते. प्रश्न होता तुम्ही कुठला पहिला पदार्थ केला होता? अच्छा मी लॉकडाऊनचं चिकन अप्रतिम मला वाटलं तुम्ही त्याच्याबद्दल विचारताय. ओके आता हे छान परतून झालंय. काय त्यात घालूया? आता आपण थोडंसं तिखट घालूया. या चमचा वापरला तरी चालेल. काय आधी तिखट घातलेलं आहे तर थोडंसंच घालूया. घरात कसं खाल्लं जातं तिखट गोड काय म्हणजे? मला ते स्पायसी आवडतं, हो? तिखट आवडतं. तुम्हाला होत आई? नाही मला जास्त तिखट नाही आवडत पण चमचमीत आवडतं. मीठ घालूया बरं घाला. कारण की आपण आणि शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं हो. आहे सो करताना बेतानेच घालूया. बरं बरं अगदी बेताने घाला, काहीच म्हणणं नाही आमचं. आता मला वाटतं हुलगे घालायची वेळ आलेली आहे. येस टाकूया हे? हां चांगले झाले पाहिजे हा, मी हेच खाणार आहे आज. हो हो हो. पहिला तिलाच आपण खायला लावूया. नाही नाही माझी म्हणजे ज्या पद्धतीचा या फोडणीचा आणि याचा सुगंध येतोय आय एम शुअर हे छान झालेलं असणार त्याचं आहे. टेक्स्चर किती छान दिसतंय. हो ह्याला तुम्ही म्हणजे असं तुम्हाला जर हवं तर खोबऱ्याचं वाटण वगैरे घालू शकता पण हे असंच नुसतं त्याच्या चवीने खाल्लं तर जास्त चांगलं बरोबर. लागतं. पाणी घालायची गरज आहे? हो हो थोडं थोडं व्यवस्थित. बरं हा कोरडा पदार्थ आहे का ग्रेव्ही असते ह्याला? ॲक्च्युली ह्याचं ना आमटी पण करतात पण आमटीमध्ये थोडेसेच घातले जातात आणि त्याची डाळ वाटतात. आणि हा असा उसळ आपण बाकीच्या उसळ कशा असतात कशाबद्दल? तसं तुम्ही डाएट करत असाल तर हे शिजवून वगैरे पण खाऊ शकता म्हणजे खूपच भारी. त्यासाठी खूप छान आहे. वा, मला आता आपण हे वाटतं आता- झाकून ठेवूया आणि ते शिजेल. किती वेळ लागेल त्याला? 5 मिनिट्स. 5 मिनिट झाकण कारण की ठेवा आपण बरं. ऑलरेडी वाफ काढलेली हे केलेलं आहे ना. साहेबांना झाकण तुम्ही ठेवा बरं. खूप मदत झाली हो तुमची. किती छान. वा निलेशजी आणि समिधाजी यांनी जोडीने छान खमंग गप्पा मारत काळ्या हुलग्याची उसळ हा पदार्थ आपल्यासाठी केलाय. 5 मिनिटात आम्ही छान वाफ काढून घेतो. पौष्टिक आहे. साताऱ्याकडचा हा पदार्थ आहे हुलगे. काळा छान पदार्थ आहे. हो. पौष्टिक असतो, ताकद देणार आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण काळ्या हुलग्याची उसळ तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून मग त्यात कढीपत्ता घालावा. त्यानंतर आलं लसूण मिरचीचा ठेचा घालावा आणि नीट परतून घेतल्यानंतर त्यात कांदा घालावा. कांदा परतून झाल्यानंतर त्यात थोडंसं लाल तिखट घालावं. त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालावं. आता त्यात हुलगे घालावे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ येऊ द्यावी. पौष्टिक काळ्या हुलग्याची उसळ तयार आहे. काळ्या हुलग्याची उसळ घ्या, चाखायला लागा. आहा गरम गरम अगदी हाताला चटका बसतोय आणि नाकामध्ये असा सुगंध सुवास जातोय की अप्रतिम. काळ्या हुलग्याची उसळ आता थोडीशी बाजूला ठेवूया. पुढचा पदार्थ काय? धपाटे. धपाटे. पण धपाटे तर आम्ही घरात नेहमी करतो. हा मग ते तर खातही असतील. तुम्ही केलेले धपाटे नाविन्य काय? त्यात सगळे मिक्स डाळी आहेत. मिक्स गहू ज्वारी बाजरी सगळं मिक्स आहे. थंडीमध्ये खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे ते. चला ओके. हुलग्याची उसळ खाऊन आपल्याला ताकद आलेली आहे. आता त्या ताकदीने धपाटे आपण पचवूया आणि पाहूया साहित्य काय. चला चला पाहूया दुसरा पदार्थ आणि तो आहे धपाटे. हे उडदाचं पीठ. बरं. हे आहे गव्हाचं पीठ. हं. हे आहे ज्वारी हं? बाजरी हं? तांदळाचं पीठ हा, हे? आणि हे बेसन आहे. हं? कोथिंबीर घेणार आहोत आपण. ओके. आणि हे बडीशेप आपण थोडी स्मॅश केली आहे. हं. धन्याची पावडर हं. मीठ हळद जिरे पण आपण स्मॅश केलेत आणि हे आपण चटणी करून घेतली आहे हिरवा मसाल्याची. म्हणजे त्यात आहे कोथिंबीर लसूण आलं आणि मिरची. बर ठीक आहे. वा सगळी पिठं आता आम्हाला कळलेली आहेत आणि आता आपण कृतीकडे वळूया. हो. समिधाजी काय करायचं हो पहिल्यांदा? आता आपण हे सगळे पीठ आहेत ना ते मिक्स करून घेऊया. घ्या की मग चमचा घ्या. आधी कुठलं घालूया? हा. जास्त प्रमाण असतं बाजरीचं. बर. बाजरी पूर्ण 1 वाटी घेणार आहोत आपण. बरं. आणि बाकीची पिठं आहेत ना ती 1 चमचा घेणार आहोत. हे कसलं आहे? हे आहे ज्वारी. बर. जास्त नाही घ्यायचं. नका घेऊ. हे आहे गव्हाचं. बर. धपाटा एकच करताय काय तुम्ही? मागं पब्लिक बघा किती जमली. होईल त्याच्यात. आणि हे आहे उडदाचं. हां. उडीद दळून घेतले. बर. हे आहे तांदळाचं. बर. आणि हे आहे बेसन. बेसन. इथं चेहऱ्याला पण लावतो ना आपण, तेच आहे ना? हो. तेच आहे तेच आहे. त्याचा आहे. तेवढाच उपयोग आपल्याला माहिती आहे. हे बेसन थोडेसे चेहऱ्याला लावा. आपण बडीशेप घेऊया. हां.
आहे धना पावडर, बरं. ती थोडीशी जास्त, आणि जिरे पावडर, आणि जर आपल्याला तिखट जास्त आवडतं तर हे ठेचा जरा जास्त घाला, घाला घाला, बस बस बस. अरे आणि थोडीशी हळद, बरं, थोडीशी जास्त हळद. आणि चवीनुसार मीठ. हाताने टाक. आपण त्यात पाणी. आणि हे छान आपण मळून घ्यायचं. बरं जास्त घट्ट नाही मळायचं कारण की आपल्याला हे थापायचं आहे. बरं. बघा बरं, पुरे का? हो. चला, आपण हे छान मिश्रण मळून घेतलेलं आहे. Yes. आता काय? आधी आपण एक सुती कपडा घ्यायचा, तो ओला करून घ्यायचा छान, आणि मग त्याच्यावरती हे थापायचं. हा पदार्थ तुम्हाला शिकवला कोणी? आईने. अरे वा, आई उभी आहे मागे. हो. आणि हे असं पाण्याचा हात लावत लावत थापायचं. बर. हे धपाटे जरा वेगळे आहेत. आमच्या मराठवाड्यात जे केले जातात ना ते कोरडे आहेत, ते असे असे नाही आहेत, वेगळे आहेत जरा. जेवढा मोठा, मला एवढा मोठा येत नाही, तर जेवढा मोठा होईल तेवढा. बर. आणि गोल झालाय त्यातल्या त्यात हे बरं आहे. येस. आता आपण गॅस ऑन कर. गॅस ऑन कर. निलेशराव, हां लाईट आहे. ते. वा. तेल घालायचं त्याच्यावर. हो, थोडंसं. हां, जो ऑन केलाय त्याच्यावर तवा ठेवा. बस थोडंसं थोडंसं. ठीक आहे. रेडी कर. वा वा, खूप मदत झाली आज तुमची खरंच. तेल गरम झालं की मग टाकायचं ना Yes, धपाटा. हां. वा, लय भारी. लग्नात उखाणामध्ये फार इंटरेस्टिंग घेतला होता म्हणे तुम्ही. मी हं? काय आता ते असं कोणी कोणी कानात सांगितलेलं तो घेतलेला. अच्छा, लेखक महाशयांनी काही लिहिलं होतं की नाही? नाही. नाही, नॉर्मलच आपला. भाजीत भाजी. भाजीत भाजी मेथीची, येस. समिधा माझ्या प्रीतीची. सो हे असं उचलून हां, तेव्हाच ते त्याच्यावरती टाकायचं, पॅनवरती टाकायचं. आणि त्याला असे होल करायचे जेणेकरून त्यातून ते शिजलं जातं. बर. असं अलगत ते उचलायचं. वा. आणि दोन्ही बाजूनी करून घ्यायचं. येस. आणि त्याच्यावरती झाकण झाकायचं. हां, आपण त्याच्यावरती थोडंसं झाकण झाकूया म्हणजे ते शिजेल. बर. शिजलं की मग ते दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं. तेलावरच. येस. बर. परत तेल टाकायची गरज आहे? नो नो, काही ठीक. गरज नाही. आपण एक काम करूया, मिश्र डाळीच्या पिठाचे हे जे धपाटे आहेत, करायची पद्धत जरा वेगळी आहे. आमच्याकडे जरा वेगळे केले जातात, पण याच्यात सगळ्या डाळी आहेत. आणि आता आपण ते छान पॅनवरती करून घेऊया. Yes. धपाटे आम्ही करून घेतो, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण धपाटे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ आणि ज्वारी, गहू, उडीद, तांदूळ पीठ, बेसन प्रत्येकी 1-1 चमचा घ्यावं. त्यानंतर त्यात बडीशेप पूड, धणे पूड, जिरे पूड, हिरव्या मसाल्याचा ठेचा, हळद आणि चवीनुसार मीठ घालावं. त्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून पिठाचा सैलसर गोळा तयार करावा. त्यानंतर एक लहानसं सुती कापड ओला करून घेऊन पोळपाटावर पसरून त्यावर पाण्याचा हात लावत धपाटा थापून घ्यावा. त्यानंतर गरम तव्यावर थोडंसं तेल घालून त्यावर धपाटा घालून झाकण ठेवावं. तो शिजल्यानंतर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा. मिश्र डाळीचा पौष्टिक आणि चवदार धपाटा तयार आहे. आनंदाने सगळं छान होऊ द्या, या तुम्हाला शुभेच्छा मी देतो. Thank you. निलेशजी, Thank you. तुम्ही लेखक आहात, कलाकाराचं काय आयुष्य असतं मला माहिती आहे. खूप छान लिहित राहा आणि तुमचे प्रोजेक्ट छान सुपर डुपर हिट होऊ द्या, Thank you, अशा Lord. शुभेच्छा देतो. आणि सोबतच झी मराठी आणि आम्ही सारे खवय्याच्या सगळ्या कुटुंबाकडनं तुम्हाला स्वयंपाक करताना कायम आमची आठवण यावी म्हणून हे छानसं ॲप्रन भेटवस्तू. थँक्यू. खाना विचारलं ना, हो. लग्नात नव्हता घेतला पण पूजेच्या दिवशी त्याने खूप छान उखाणा घेतला. त्याने हा. निलेशजींनी हो. तुम्ही स्वतः घेतलेला उखाणा तुम्हाला लक्षात नाही, पण त्यांनी घेतलेला लक्षात आहे. हो. कधी घेतला होता? पूजेच्या दिवशी. पूजेच्या दिवशी. घ्या मग हौशी. कपावर कप, बशीवर बशी, हां. समिधा माझी गाय, बाकी सगळ्या म्हशी. पण तुम्ही लेखक असूनही त्यांना अजून प्रपोज केलं नाही. मला वाटतं आज मौका भी है, तस्वीर भी है, करा जरा प्रपोज वगैरे लेखक महाशय. उसने पूछा मुझसे क्या है तुम्हारी तमन्ना आरजू. उसने पूछा मुझसे क्या है तुम्हारी तमन्ना आरजू. मैंने बोला मुझे तुम्हारा साथ जिंदगी भर नहीं चाहिए.
मैंने बोला मुझे तुम्हारा साथ जिंदगी भर नहीं चाहिए, बल्कि जब तक तुम साथ हो तब तक जिंदगी चाहिए। अरे क्या बात है। यही है मेरी पहली तमन्ना और मेरी आखिरी आरजू। समिधा, ॲप्रॉन काढताय काय? आई लव यू। थँक्यू सो मच. अरे वा वा, खूपच छान. वा वा, भावनिक झाल्यात समिधाजी आमच्या. असं कधीच प्रपोज नव्हतं केलं त्यांनी? कधीच नाही. पाहिलात माझा पायगुण? हो, थँक्यू सो मच. एवढे प्रेमाचे क्षण आज तुमच्या आयुष्यात आले, डोळ्यात आनंदाचं पाणी आलं, याचा अर्थ माझा पायगुण खूप चांगला आहे. पण अजून एका व्यक्तीचा पायगुण आणि हातगुणही खूप चांगला आहे, आणि त्यांना जर मी योग्य वेळेला एंट्री नाही दिली तर त्यांचा हातगुण मला अनुभवायला लागेल. त्यामुळे दामले महाराज, आपण इथे येणं ही काळाची गरज आहे. हे आमचे सिनियर आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे का, तुमचं आज प्रेम पाहून त्यांना असं वाटतंय. त्याचं कारण असं आहे की या एका लग्नाची पुढची गोष्ट सुपरहिट होणार याची यांना खात्री आहे. चला आता यांच्यासोबत आपण पदार्थांचा आस्वाद घेऊया, कारण धपाटा तयार आहे, हुल्यांची उसळ तयार आहे. आम्ही हे सगळे पदार्थ खातो, तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत केवढी गोडी. बाय.